महत्त्वाच्या घडामोडींचा आता घेणार आहोत वेगवान आढावा। महाडमध्ये एनडीआरएफच्या 32 जवानांचं पथक दाखल। संभाव्य पूर आणि नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज। महाड पोलादपूरसह पूरप्रवण आणि दरडग्रस्त गावांवर एनडीआरएफचं लक्ष। रायगडच्या पोलादपूरमधील आंबेनळी घाटात दरड कोसळली। आवश्यकता असल्यासच आंबेनळी घाटाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आंबेनळी घाट रस्ता बंदीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता। अलिबागच्या नागावमधील पाल्ले पूल धोकादायक अवस्थेत। मुसळधार पावसामुळे पुलाचे सुरक्षा कठडे तुटल्यानं अपघाताचा धोका वाढला। नागाव, अक्षी, खारगल्ली, बागमळा, चौल आणि रेवदंडा यासह जवळपास 20 ते 25 गावांना अलिबागशी जोडणारा हा महत्त्वाचा पूल। मुंबईला पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईच्या धरण क्षेत्रातही चांगल्या पावसाचा अंदाज। मुंबईत 135 ठिकाणी झाडं आणि फांद्या कोसळल्याचे प्रकार। घर आणि भिंती कोसळल्याच्या मुंबई शहरात आतापर्यंत 9 घटना। सिंधुदुर्गमधील देवघर धरणात जून अखेरपर्यंत केवळ 15% पाणीसाठा। यंदा पाऊस कमी झाल्यानं पातळी घटली। पुढील काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास धरण लवकर भरण्याची शक्यता। रत्नागिरीला आजपासून पावसाचा 3 दिवस ऑरेंज अलर्ट। सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। रत्नागिरीतील काजळी नदी दुथडी भरून वाहते। किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस। रायगडमध्ये पावसाची संततधार। अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ। रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा। जिल्हा प्रशासनाकडून 7 तालुक्यांमधील शाळांना आज सुट्टी जाहीर। वाशिममध्ये दमदार पावसानंतर एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात 5% वाढ। त्यामुळे शहरावरील पाणी टंचाईचं संकट काहीसं कमी। नागरिकांना दिलासा। गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस। धरण क्षेत्रातील दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील किंचित वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 12 फूट 5 इंचांवर। बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात पुन्हा मुसळधार पाऊस। मेहकरच्या वाघदेव नदी, मोताळ्यातील नळगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्या। रायपूर बाजारपेठेत पाणी शिरल्यानं भाजीपाला विक्रेत्यांचं नुकसान। काही भागात मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा। कल्याणशेळ रोड परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही संपूर्ण परिसर जलमय। पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची मोठी कसरत। डोंबिवली एमआयडीसीतून जाणारा सर्व्हिस रोडही जलमय झाल्यानं वाहन चालकांना मोठा फटका। तुर्तास वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची।